नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता मी थोड्या वेळात तयार होते कारण हर्षदची पण तयारी करायची आहे. तो निघालेला आहे आज पिकनिकला. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, खूप सारी खरेदी पिकनिकसाठी त्याने केलेली आहे. तर तो आता आंघोळीला गेलेला आहे. चोकोज आणि दूध पिऊन नंतर तो निघेल पिकनिकला जाण्यासाठी. मी त्याला सोडायला चाललेली आहे त्याच्या स्कूलमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आज हर्षद किती वाजता उठला आहे? आज हर्षद उठलेला आहे 5:30ला. सो येस, असंच सगळ्यांच्या घरी सुद्धा होत असेल. मला माहिती आहे की ज्या वेळेला पिकनिकला जायचं असेल ना, तर त्यावेळेला आपण न उठवता मुलं खूप लवकर उठतात, परंतु जेव्हा शाळेत जायची वेळ असते तेव्हा मात्र त्यांना उठायला होत नाही. तेव्हा त्यांच्या डोळ्यावरती खूप सारी झोप असते आणि वेगवेगळी कारणं त्यांच्याकडे असतात. सो चला तर मग हर्षदची तयारी पूर्ण करते आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी आता ह्या गोष्टीवरनं वाद चालू होता की बूट हे घालू का ते घालू. हे असं भरपूर सारे ऑप्शन असले ना की मग आपण कन्फ्यूज होतो की आपण काय घालायचं. आता हळूहळू स्कूलमध्ये बस पण यायला लागलेले आहेत. हर्षद ऑलरेडी आतमध्ये गेलाय. इथलं आता स्कूलमध्ये सोडून आम्ही आता चाललेलो आहोत घरी आणि विचार केलाय की घरी जाता जाता काहीतरी आज नाश्ता घरी घेऊन जाऊया. सो आता बघतो काय नाश्ता घेता येईल. म्हणजे सकाळीच बऱ्याच ठिकाणी इडलीवाले किंवा उपमा वगैरे अशी जण असतात. आज थोडासा चेंज म्हणून आज मला थोडासा आराम, कारण हर्षद पण नाहीये, त्याच्यामुळे आज दुपारी जेवणाचं काही टेन्शन नसणार आहे. सो त्याच्यामुळे बघतो आता काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन जायचा प्लॅन आहे. बघतो आता काहीतरी एखादं हॉटेल वगैरे, किंवा हॉटेलपेक्षा मेन म्हणजे जे रस्त्यावर सकाळी जे उभे असतात ना इडली किंवा उपमा घेऊन, ती सुद्धा खूप छान असते टेस्ट. सो बघतो आता. आमच्या इथे जवळच एक ठिकाण आहे, एरवी पण आम्ही कधीतरी त्यांच्याकडनं घेत असतो. सो आता आपण तिकडेच जाऊन घेतो. तर आता मी माझी सर्व घरातली कामं आवरली आहेत आणि मी आता निघालेली आहे बाहेरच्या कामांसाठी. बाहेर माझं एक छोटंसं काम आहे. त्याच्यानंतर मी जाणार आहे एका ड्राय आयटम्स ज्या ठिकाणी मिळतात, म्हणजे बनवले जातात त्या शॉपमध्ये. म्हणजे त्या शॉपमधली खासियत अशी आहे की मागच्या बाजूला त्यांची फॅक्टरी आहे. फॅक्टरीमध्ये ते सगळे ड्राय आयटम्स बनवतात आणि त्याच्याच पुढच्या बाजूला त्यांच्या शॉपमध्ये ते सेल करतात. म्हणजे खूप ताजं सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. म्हणजे तुम्हाला तिथे ड्राय आयटम्समध्ये शंकरपाळ्या, कचोरी, चकली असे सर्व वेगवेगळे आयटम्स आहेत. त्याच्यानंतर तिथे ज्युसेस आहेत. त्याच्यानंतर जे मसाले आहेत ते सुद्धा ते स्वतः तिथे त्यांचं पॅकिंग करून ते विकतात. म्हणजे मसाल्यांचं पण ते एका ठिकाणाहून ते मसाले मागवतात. म्हणजे त्यांचं ज्या ठिकाणी ओळख आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी मसाले मागवतात आणि त्या ठिकाणी ते सेल करतात. त्याच्यानंतर पाणीपुरीचे जे पुऱ्या आहेत, सिंधी पुरी म्हणा, त्याच्यानंतर साधी आपली पुरी, ते सुद्धा ते तिथे बनवतात आणि त्याचं पॅकिंग करून ते विकतात. तर ठाण्यामध्ये ते शॉप कुठे आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो आता मी निघते आहे, कारण दरवेळेला जेव्हा मी गावाला जाते तेव्हा तिथूनच सर्व ड्राय आयटम्सची मी खरेदी करत असते. सो ते तुम्हाला दाखवणार आहे कुठे आहे ते. तर मी माझी आता घरातली सर्व कामं आवरली आहेत, जेवण पण रेडी झालेलं आहे. तर आता मी निघते त्या कामांसाठी, कारण हर्षद तर आता संध्याकाळची येणार नाही. संध्याकाळी 7 वाजता त्याला स्कूलमध्ये तो रिटर्न येणार आहे. सो त्या टायमाला मला त्याला घ्यायला जायचं आहे. तर आता माझी तयारी झालेली आहे आणि जेवणामध्ये तर आज फ्लॉवरची भाजी आणि चपाती बनवली आहे. तर आता पटकन मी जेवून घेते, कारण मला यायला तिकडनं उशीर होईल. तर आता जेवते आणि मग निघते त्या शॉपमध्ये. सो आज ते शॉप कोणतं आहे ज्या ठिकाणी असे वेगवेगळे आयटम तुम्हाला एकाच छताखाली मिळतील, हे आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मी माझं आता जे बाकीचे जी कामं आहेत ना ती करून आलेली आहेत. खूप सारं ऊन आहे. सो तुम्हाला दाखवते मी आता कोणत्या शॉपमध्ये खरेदी करायला आलेली आहे ते. हे आहे ते शॉप ज्याचं नाव आहे रामबिया फूड्स, जिथे नमकीन, वेफर्स, फरसाण सर्व अशा सगळ्या गोष्टी मिळतात. तो आज जाऊन तुम्हाला दाखवतो इथे काय काय वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू अवेलेबल आहेत ते. तर ह्या बाजूला यांचे आहे मूग डाळ,
त्याच्यानंतर चणा डाळ, डाबळीसाठी शेंग पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे. या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाई आहेत. त्याच्यानंतर इथे आहेत मफिन्स पण आहेत त्यांच्याकडे. इथे आहेत चुरमुरे, म्हणजे तुम्हाला भेळ वगैरे घरी बनवायची असेल तर हे चुरमुरे आहे. तुम्ही ते बघू शकता की एवढ्या पॅकिंगमध्ये आहेत. हे स्वतः याचे मॅन्युफॅक्चरर आहेत. त्यांच्याकडे फरसाण, वेफर्स, स्नॅक्स तसेच बेकरी प्रोडक्ट आहेत. इथे हा जो सेक्शन आहे ना, हा पूर्ण डाएटचं सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे डाएटचे आयटम आहेत. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला सांगते, इथे मी आहे हा डाएट चिवडा आहे. त्याच्यानंतर हा एक डाएट चिवड्याचा वेगळा प्रकार आहे. हे आहे डाएट मिक्स. त्यानंतर हे आहेत मखाणे मिक्स आहे. त्याच्यानंतर हे मल्टीग्रेनमध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्पोजेबल प्लेट्स वगैरे, ग्लासेस, ह्या सर्व गोष्टी हव्या असतील त्याही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ह्या बाजूला आहेत शेंगदाणे, चणे. ह्या बाजूला आहेत वेफर्स. या साईडला आहे चकलीचे आयटम. इथे आहे मसाला बटर चकली, साधी बटर चकली. हे आहेत पापडी आयटम. तुम्ही इथे बघू शकता, ह्यांच्या दोन्ही बाजूला ह्यांनी असे रॅक अवेलेबल करून दिले आहेत, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी इथे तुम्हाला, म्हणजे क्रीम ऑफ ओनियन, म्हणजे क्रीम अँड ओनियन चे वेफर्स इथे अवेलेबल आहेत. हा जो सेक्शन इथे पूर्ण वेफर्स आहेत. मसाला वेफर्सपासून यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टसाठी टोमॅटो वेफर्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टसाठी वेफर्स आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट यांच्याकडे छान आहे की वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये आहेत. आता हे 100 ग्रॅमचं पॅक आहे आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला मोठं हवं असेल तर हे 250 ग्रॅमचं पाकिट आहे. म्हणजे जर तुम्हाला छोटं पॅकेटमध्ये हवं असेल आणि तुम्ही जर 2-4 घेतलीत तर ते आरामात बरेच दिवस राहू शकतात. तुम्हाला गरज नाही की मोठं पॅकेटच उघडलं पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता, इथे आहे मसाला राईस मुरक्कू. इथे आहे वेगवेगळ्या चकल्यांचे प्रकार. सोया चकली आहे. त्याच्यानंतर इथे आहे, ही बघा, ही आहे नॉर्मलवाली चकली आणि ही आहे टोमॅटो चकली, म्हणजे मुरक्कू म्हटलात तरी हरकत नाही ह्याला. हे आहे प्लेन मुरक्कू. हे बघा, हे अशा प्रकारे. ही पण पॅकिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अशी मोठ्या पॅकिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे आहे भाजणीची चकली. तुम्ही इथे प्रकार बघितला तर ह्याच्यामध्ये मिनी भाजणी चकली आहे, ज्याची 170 ग्रॅम्स अँड 500 ग्रॅम्स अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्यांच्याकडे ऑफर्स पण चालू असतात. MRP आणि ऑफर्समध्ये यांच्याकडे आहेत. सो इथे आहेत बिंगो, लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देण्यासाठी. हे आहेत नॉर्मल वेफर्स इथे अवेलेबल आहेत, आपले बटाट्याचे वेफर्स. या बाजूला आहेत उपवासाचे पदार्थ, जिथे आहेत मसाला सळई आहे. त्याच्यानंतर नॉर्मल ज्या सळ्या असतात बटाट्याच्या विदाऊट मसाला त्या आहेत. त्याच्यानंतर हा एक वेगळा प्रकार आहे. हे आहे साबुदाणा चिवडा. हा आहे साबुदाणा चिवडा. त्याच्यानंतर हा आहे फराळी चिवडा. ह्याच्यामध्ये पण ही आता छोटी पॅकेट्स आहेत आणि त्याच्याच खाली इथे मोठी पॅकेटसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्हाला छोटी पॅकेट्स कॅरी करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे आहे चिप्स, वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स आहेत इथे. सो हे आहेत काळी मिरी. त्याच्यानंतर हे आहेत आपले रेग्युलरवाले चिप्स, हे पण एक आहेत. हा आहे कापा चिप्सचा वेगळा प्रकार आहे हा. त्यानंतर यांच्याकडे विविध प्रकारचे, यांच्याकडे हे आहे केरला व्हर्जिन कोकोनट ऑइल.
त्याच्याशिवाय वेगवेगळे ज्यूसेस पण अवेलेबल आहेत जे तुम्ही पाण्यात घालून पिऊ शकता। तसंच इथे इन्स्टंट गोष्टी तुम्ही बनवू शकता म्हणून बाजरा उपमा मिक्स आहे, बॅर्ली उपमा मिक्स आहे, त्याच्यानंतर हे आहे नाचणी रागी रवा, हे इन्स्टंट गोष्टीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे। त्याच्यानंतर यांच्याकडे स्टिवियासुद्धा आहे। मिनी मीलमध्ये यांच्याकडे आहे मल्टीग्रेन खिचडी, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांनी छोटं पॅकेट आहे यांच्याकडे अवेलेबल, ॲज वेल ॲज मोठ्या पॅकेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। मुसली आहे यांच्याकडे। इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे ज्यूसेस पण त्याने अवेलेबल करून दिलेले आहे आणि ज्याच्यावरती आहे 5% ऑफ। इथे रिअलचे नॉर्मल ज्यूसेस अवेलेबल आहेत। त्यानंतर हे आहे फरसाण, याच्यामध्ये सुद्धा मोठं पॅकेट आणि ॲज वेल ॲज छोटं पॅकेट अशा 2 पॅकेटमध्ये त्यांनी हे अवेलेबल करून दिलेलं आहे। आपल्या मिसळसाठी जे फरसाण असतं ते हे फरसाण आहे। त्याच्यानंतर ह्यांनी इथे अवेलेबल करून दिलं आहे कोकोनट वॉटर, कोकोनट मिल्क, होममेड आहे डाबरचं। इथे विविध प्रकारचे फरसाण सुद्धा आहे। सो हे आहे, हे प्रत्येकाच्यावर त्याने नाव पण लिहिलं आहे। हे आहे मद्रास मिक्स, हे मद्रास मिक्स फरसाण आहे। ह्या बाजूला आहे आलू भुजिया, त्यानंतर इथे चीजचा आयटम पण आहे, हे चीज भुजिया आहेत। म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काउंटर्स त्यांनी लावलेले आहेत। त्याच्यानंतर हे आहे शेवेचे प्रकार, म्हणजे ज्या ठिकाणी शेव, त्यानंतर पापडी चाट, त्याच्यानंतर पापडी चाटसाठी जी पापडी वापरली जाते ती, त्याच्यानंतर शेव, हे आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी ज्या शेवशी रिलेटेड आहे। सो त्या एका बाजूला त्याने एक सेक्शन बनवलेलं आहे, म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला लगेच त्या गोष्टी तुमच्या म्हणजे निदर्शनास पडतील आणि तुम्ही विकत घेऊ शकाल। हे आहे पापडी, हे पापडी गाठिया, हे आहेत रतलामी सेव, त्यानंतर हे सुद्धा इथे बघू शकता, हा प्रकार आहे नाचणी शेवेचा। त्यानंतर हे आहेत पालक पुदिना सेव, हे आपले जे नॉर्मल शेव असतात ना ते आहेत, हे बारीकवाले नायलॉन शेव ज्याला म्हणतात। ह्या बाजूला आहे भावनगरी गाठिया, त्याच्यामध्ये पण त्यांनी एक मोठी साईज आणि एक छोटी साईज अशा त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये तिखटमध्ये जरी तुम्हाला हवे असेल तर तेही अवेलेबल आहेत इथे। बुंदी आहे, तिखट बुंदी आणि साधी बुंदी, ती सुद्धा ह्यांनी इथे छोटे पॅकेट आणि मोठे पॅकेट अशामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे। ह्या बाजूला आहे टी टाईम पुरी, म्हणजे जिरा फारसी पुरी, आणि ह्या इथे त्यांनी बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्यानंतर ही मटरी आहे जी आपण चहा बरोबर आपण घेऊ शकतो, टी टाईम स्नॅक्स म्हणून इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत। त्यानंतर ही आहे शेवपुरी, त्याच्यावरती पण त्यांचं डिस्काउंट आहे। तर इथे त्यांनी दिलेले आहेत, हे आहे ड्राय समोसे, परंतु हे त्यांनी बॉक्समध्ये दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्यांना हवा न लागता हे तुम्ही खाल्ल्यानंतर सुद्धा जे उरलेले आहेत ते तुम्ही म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा कॅरी करण्यासाठी खूप इझिली तुम्ही ट्रॅव्हलमध्ये कॅरी करू शकता। त्याच्यातच त्यांनी छोट्या साईजमध्ये पण दिलेले आहे। त्यानंतर इथे आहेत कचोरी, कचोरीमध्ये पण त्यांच्याकडे प्रकार आहेत। हे आहे ड्रायफ्रूट कचोरी, ही आहे नॉर्मल कचोरी, आणि त्याच्यानंतर ही आहे मूगडाळ कचोरी, ते सुद्धा छोटी आणि मोठी अशा 2 साइजेसमध्ये त्याने अवेलेबल केलेलं आहे। त्यानंतर इथे दिलेले आहे शंकरपाळ्या, शंकरपाळ्यामध्ये पण त्यांनी इथे बंगाली नमकीन, त्याच्यानंतर बंगाली नमकीनमध्ये पण छोटी आणि मोठे पॅकेट अवेलेबल आहे। त्याच्यानंतर इथे आहे शंकरपाळा नमकीन आणि स्वीट अशा 2 प्रकारात आहे।
त्याच्यानंतर इथे आहे मेथीच्या मुठिया आहे. त्यांच्याकडे इथे विविध प्रकारचे मफिन्स सुद्धा अवेलेबल, ज्याच्यामध्ये मँगो, रसमलाई, त्याच्यानंतर ऑरेंज मफिन्स, असे विविध प्रकारचे मफिन्स, कुकीज, रवा लाडू, त्याच्यानंतर ह्यांच्याकडे बेसन लाडू जे काऊ घीमध्ये बनवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जर पावाचे आयटम हवे असतील तर गार्लिक लोफ आहे, त्याच्यानंतर कुलचा आहे, होल व्हीट ब्रेड आहे, होल व्हीट पाव आहे, त्याच्यानंतर नॉर्मल आपले लादी पाव, पिझ्झाचे बेस, ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. आणि सर्वात मेन म्हणजे ह्याच्यावरती याची एक्सपायरी डेटसुद्धा लिहिलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथेच बनल्या जातात की ज्याच्यामुळे तुम्हाला जरी काही अजून माहिती हवी असेल याच्याबद्दलचं तेही तुम्हाला इन्स्टंट बनवूनसुद्धा देतात. तर ह्यांच्याकडे अशा पद्धतीत बरेच सारे आयटम आहेत. आय होप तुम्हाला मी जे इथे तुम्हाला जे वेगवेगळे आयटम दाखवलेले आहेत जे एकाच छताखाली मिळतात, सगळे ड्राय आयटम्स तसेच वेगवेगळे आयटम्स, तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी याचा ॲड्रेस देतेच आहे. चला तर मी सुद्धा काही वस्तू घेतल्या आहेत तर बिलिंग करते आणि घरी जायला निघते, त्यानंतर मी तुम्हाला. तर आता थोड्याच वेळापूर्वी मी हर्षितला घरी घेऊन आलेली आहे आणि आत्ता घड्याळात वाजलेले आहेत 7:30. 6:30 पावणे 7ला बस येणार होत्या, परंतु बसेसना यायला फार उशीर झालेला होता. तर आता थोड्या वेळापूर्वी आम्ही घरी आलो. आज मी सुद्धा खूप थकलेली आहे सबंध दिवस, कारण आज मी सकाळी ज्या ठिकाणी गेलेली होती ते ठिकाण मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला ते ठिकाण नक्की आवडलं असेल आणि तुम्ही नक्की तिथे जाऊन वेगवेगळे ड्राय आयटम्स आहेत, त्याशिवाय फरसाण आहेत, पाणीपुरीच्या पुऱ्या तर अतिशय उत्तम आहेत. मी ज्या ज्या वेळेला गावाला जाते तेव्हा तिकडनं मी ड्राय आयटम्स घेऊन जाते. इवन गणपतीच्या टायमाला सुद्धा जेव्हा गावाला प्रसाद वगैरे वाटायचा असतो त्या टायमाला पण त्यांच्याकडे सुके मोदक, करंजा असे वेगवेगळे प्रकार अवेलेबल असतात. परंतु तुम्हाला जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्हाला त्यांना आधी 2 दिवस ऑर्डर द्यावी लागते आणि त्या हिशोबाने ते व्यवस्थित पॅकिंग करून देतात. तसंच फॉरेनला पाठवण्यासाठी जर तुम्हाला व्हॅक्यूम पॅकिंग हवं असेल तर ते सुद्धा ते तुम्हाला करून देतात. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तिकडचा ॲड्रेस टाकत आहे, तिथे नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ती प्लेस नक्की आवडेल. चला तर मग आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर.